14 सप्टेंबर 2025 ला भारत आणि पाकिस्तानची मॅच होण्याच्या अगोदर काही तासापूर्वी दुपारी पाकिस्तानमधल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या मानसेहरा या शहरामध्ये देवबंदी धार्मिक सभा झाली। या सभेला पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा पुरस्कार करणारे हजारो लोक उपस्थित होते। या सभेत जैश ए मोहम्मदचा काश्मीर आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांताचा प्रमुख असलेला मुफ्ती मसूद इलियास काश्मीरी बोलताना म्हणाला की मौलाना मसूद अझहर याने भारत, कंदाहर, काबूल यांच्याबरोबर आपला धर्म वाचवण्यासाठी युद्ध पुकारलं आणि या युद्धात त्याला स्वतःला काहीच मिळालं नाही। भारताने केलेल्या 7 मेच्या हल्ल्यात मसूद अझहरचं सगळं कुटुंब नष्ट झालं। म्हणजे एक प्रकारे ही भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कबुली होती, जी जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याच्या तोंडानंच आपल्याला ऐकायला मिळाली। याच मीटिंगच्या बरोबर आणखी एक महत्त्वाची बातमी आली जी द हिंदूने दिलेली आहे, ती म्हणजे भारताच्या मिलिटरीचा किंवा भारताच्या पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर मधल्या प्रिसिजन स्ट्राइक्सचा धसका घेऊन ज्या दहशतवादी संघटनांचे तळ पूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते, पंजाबमध्ये होते, त्यांनी ते तळ हलवून आता शेजारच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात न्यायला सुरुवात केलेली आहे, कारण ते थोडेसे भारताच्या सीमेपासून लांब आहेत। थोडक्यात पीओके मधून या सगळ्या दहशतवादी संघटना आता पळ काढतायत। मग नक्की या प्रकरणामध्ये काय काय बातमी आतापर्यंत आपल्या हातात आहे, द हिंदूने याबद्दल काय काय सांगितलंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 7 मेला भारतानं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर अगदी प्रिसिजन हल्ला केला। म्हणजे फक्त दहशतवादी तळच तेवढा उद्ध्वस्त केला, बाकीच्या कुठल्याही गावातल्या व्यक्तीला, लोकांना, घरांना धक्का लावला नाही। यामध्ये लष्कर ए तोयबाचा मुद्रिके मधला तळ उद्ध्वस्त केला गेला, त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीनचा मुझफ्फराबाद मधला तळ उडवला गेला जो पाकव्याप्त काश्मीरमध्ये होता। जैश ए मोहम्मदचा बहावलपूर पंजाब मधला तळ देखील उडवला गेला। यामध्येच मौलाना मसूद अझहरचे अनेक नातेवाईक मारले गेले होते। जवळजवळ 70 पेक्षा जास्त दहशतवादी या 9 हल्ल्यांमध्ये भारताने त्या दिवशी मारले। त्यानंतर एका भारतीय इंटेलिजन्स ऑफिशियलने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकार पाकिस्तानमधले हे सगळे दहशतवादी तळ जे पूर्वी पंजाबमध्ये किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते त्यांना हलवून आता खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये म्हणजे KPK मध्ये न्यायचा विचार करते आहे। कारण भारत पीओके मध्ये किंवा पंजाबमध्ये अगदी योग्य पद्धतीनं ड्रोन हल्ला किंवा मिसाईल हल्ला अगदी प्रिसिजन करू शकतो। त्यासाठी भारताच्या टप्प्यापासून थोडंसं जास्त या दहशतवादी तळांना नेलं पाहिजे असं पाकिस्तान सरकारला आता वाटायला लागले। म्हणूनच द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार हिजबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना त्यांची नवीन हेडक्वार्टर्स HM313 हे बांधकाम सध्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या बंडाई एरियामध्ये करत आहे। पूर्वी हिजबुल मुजाहिदीनचं पीओके मधल्या मुझफ्फराबाद मध्ये हेडक्वार्टर्स होतं। त्याशिवाय जैश ए मोहम्मद ही संघटना जिच्या मरकज सुभान अल्लाह या बहावलपूर मधल्या पंजाब जवळच्या हेडक्वार्टर्सवर हल्ला झाला होता, ते जैश ए मोहम्मद देखील आपलं हेडक्वार्टर्स सध्या KPK मधल्याच मानसेहरा या शहरामध्ये हलवत आहेत। आणि अशा पद्धतीची मूवमेंट करायला पाकिस्तान सरकारनंच या दहशतवादी संघटनांना सांगितलं आहे, कारण इथून पुढे पाकिस्तान सरकार या दहशतवादी संघटनांना भारताच्या हल्ल्यांपासून वाचवू शकेल याबद्दलचा विश्वास पाकिस्तान सरकारलाच नाही। म्हणून पाकिस्तान सरकार त्यांना म्हणतंय की स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळवण्यासाठी म्हणजे पाकिस्तानमध्ये खोल अंतरावर या संघटनांची हेडक्वार्टर्स किंवा त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स असले पाहिजेत, जेणेकरून भारताच्या टप्प्याच्या ते बाहेर असतील। पण या कॅम्प्सचं अजून बांधकाम फक्त सुरू आहे। तेवढ्यातच भारताच्या इंटेलिजन्स एजन्सींना यांचं बांधकाम कुठं सुरू आहे आणि त्यांचे फुटेज आणि फोटो सगळे उपलब्ध झालेले आहेत। जोपर्यंत बांधकाम पूर्ण होईल तोपर्यंत ते सगळे बांधकाम भारताच्या टप्प्यात असतील। हेडक्वार्टर्स मग पाकिस्तानमधल्या कुठल्याही शहरात असतील, मग ते KPK मध्ये असतील किंवा अगदी बलुचिस्तानमध्ये असतील, तरीही भारताकडे ज्या मिसाइल्स आहेत, जे ड्रोन्स आहेत, ते पाकिस्तानमधलं कुठलंही शहर, अगदी खेडेगाव देखील अगदी प्रिसिजन मारा करून उडवू शकतात, अशी भारताची सध्या तरी कपॅसिटी आहे। पण खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये गेल्याचा या दहशतवादी संघटनांना देखील थोडा फायदा होणार आहे। तो म्हणजे तिथला भूगोल। तो थोडासा डोंगराळ असा प्रांत आहे जो पूर्वीपासून अतिशय दहशतवादानं पोखरलेला आहे। अनेक दहशतवादी संघटना इथं पूर्वी काम करत होत्या। तालिबानच्या काळामध्ये, अफगाण युद्धाच्या काळामध्ये अमेरिकेनं देखील इथं मुजाहिदीन तयार करण्यासाठी किंवा अफगाणिस्तानमध्ये त्यांना वापरण्यासाठी त्यांचा वापर केला होता। पाकिस्तानी लष्कराचाच एक कमांडो खालिद खान हा हिजबुल मुजाहिदीन या ट्रेनिंग कॅम्पला मदत करणार आहे। आणि परवा 14 तारखेला झालेल्या कार्यक्रमात याच दहशतवाद्यांचं असं ठरलंय की भारताच्या हल्ल्यात जो युसुफ अझहर हा मौलाना मसूद अझहरचा भाऊ मारला गेला होता,
त्याच्या स्मरणार्थ एक सभा पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घेण्यात यावी। आता पेशावर हे देखील KPK मध्येच आहे, म्हणजे खैबर पख्तूनख्वा मध्येच आहे। म्हणजे यांना सभा घेण्यासाठी देखील आता पंजाबमध्ये किंवा POK मध्ये यायची भीती वाटायला लागली आणि या सभेच्या निमित्ताने नवीन तरुणांची भरती करण्यात यावी आणि त्याच्या कार्याची आठवण देखील करण्यात यावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। 25 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। मला वाटतं भारताच्या जागी जर त्या ठिकाणी इस्रायल हा देश असता तर 25 तारखेच्या या हल्ल्यावर प्रिसिजन स्ट्राईक करून ही सभाच उद्ध्वस्त केली असती आणि यातले सगळे दहशतवादी एका जागेवर मारून टाकले असते। पण भारत अशा गोष्टी जाणून बुजून टाळत असतो, कारण अशामुळे युद्ध एस्केलेट होऊ शकतं। पाकिस्तान सरकारने एक धोका इथं पत्करलेला आहे, याची त्यांना कल्पना नाहीये। तो म्हणजे खैबर पख्तूनख्वा हा प्रांत मुळातच म्हणतोय की आम्हाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP ही संघटना, ज्याला पाकिस्तान सारखा देश दहशतवादी संघटना म्हणतो, ही संघटना पाकिस्तानच्या मिलिटरीच्या अनेक लोकांची हत्या दिवसा ढवळ्या करते आहे। अनेक पाकिस्तानच्या मिलिटरीची वाहनं इथं उडवली जातात आणि तिथेच पाकिस्ताननं भारत विरोधी दहशतवाद्यांना इन्स्टॉल करायचं ठरवलंय। त्यामुळे भविष्यात जैश-ए-मोहम्मदला किंवा हिजबुल मुजाहिदीनला फक्त भारताविरोधात लढावं लागणार नाही, तर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारख्या संघटनांच्या बरोबर देखील लढावं लागेल, ज्या अफगाणिस्तान पुरस्कृत आहेत आणि ज्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहेत किंवा त्यांची एक स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत। पण ऑपरेशन सिंदूर खरोखर यशस्वी झालं का? ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवादी मेले याचा काही पुरावा आहे का? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतः पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये दिलेली आहेत। मौलाना मसूद अझहरचे सगळे नातेवाईक या हल्ल्यामध्ये मेले होते, याचं कन्फर्मेशन देखील याच परवाच्या सभेमध्ये आलं। त्याचा भाऊ मेला होता, ह्याचं देखील कन्फर्मेशन आलं। आता या संपूर्ण जैश-ए-मोहम्मद कॅम्पचा प्रमुख आहे मुफ्ती मसूद इलियास काश्मीरी, ज्याने स्वतः पंजाबमधून पळ काढून खैबर पख्तूनख्वा इथं आपला तळ बसवायचं ठरवलंय आणि इतर ज्या दहशतवादी संघटना कधी कधी हजारो वेगवेगळे वार करून भारताला नामोहरण करत होत्या, भारताला जखमी करत होत्या, त्या दहशतवादी संघटना आता स्वतः आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये पळून जाऊन तिथून काम करायचा प्रयत्न करतायत। हे ऑपरेशन सिंदूरचं यश आहे। त्याचा पुरावा काय हे विचारायची गरज नाही, हा संपूर्ण जो तुमच्या समोर दिसतोय हा पुरावा आहे। याशिवाय तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील की पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले होते त्या ठिकाणी नवीन तळ बांधायचं काम पाकिस्तान करते आहे, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। पण कदाचित हे नवे दहशतवादी तळ पाकिस्तान आता फक्त धार्मिक कारणांसाठी उपयोग करणार आहे आणि ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट सारख्या इतर गोष्टींसाठी हेडक्वार्टर शिफ्ट केले जातील ते KPK या प्रांतामध्ये। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचं अभिनंदन करायलाच हवं। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।